भूतदया ज्याचे मनी शांती हे गुण आहेत ना, त्याच्या घरी चक्रपाणी म्हणजे भगवान श्रीकृष्ण स्वतः येतात त्याच्या घरी. त्याला कुठे जायची गरज नाही. फक्त त्याच्याकडे तुमच्याकडे काय पाहिजे ते म्हणतायत. तुकाराम महाराज म्हणतायत तुमच्याकडे प्रेम, दया, क्षमा, शांती, रंजल्या गांजल्यांची सेवा तुम्ही करत असाल तर स्वतः चक्रपाणी तिथे तुमच्या घरी येतील, स्वतः भगवान श्रीकृष्ण तुमच्या घरी येतील असं तुकाराम महाराज या अभंगात सांगतात. आणि नाही त्या समान तुका म्हणे मी समान. तुकाराम महाराज म्हणतात याच्यापेक्षा दुसरं श्रेष्ठ काहीच नाही, काहीच नाही. आणि याची गॅरंटी मी देतो. मी जमान म्हणजे मी जामीनदार होतो ते म्हणताय की तुम्ही फक्त दया, क्षमा, शांती ठेवा, रंजल्या गांजल्यांची सेवा करा, अंतकरणातून परमेश्वराची भक्ती करा, शुद्ध हेतूने करा, निरपेक्ष करा, निरपेक्ष भावनेने करा, तुम्हाला देव घरी येऊन भेटेल. आणि म्हणून वारकरी संप्रदायामध्ये तुम्ही बघा कुठलंही भजन, कीर्तन, काही प्रवचन, काही सुरू करायचं असेल तर सुरुवातीला आपण काय म्हणतो? रामकृष्ण हरी झालं त्याच्यानंतर सुरू करताना काय म्हणतो? संपल्यावर पुन्हा काय म्हणतो? पुंडलिकावरती हरी विठ्ठल म्हणतो ना आपण. सुरू करताना म्हणतो, शेवटी म्हणतो पुन्हा पुंडलिकावरती हरी विठ्ठल. आधी नाव कोणाचं आहे? विठ्ठलाचं नाव कधी पहिलं कोणाचं नाव घेतो आपण? का नाव घेतो पुंडलिकाचं बरं अगोदर? खरं काय म्हणायला पाहिजे? विठ्ठल आधी म्हणायला पाहिजे ना, देव आहे ना. भक्त पुंडलिक आहे. हा भक्त पुंडलिकाने काय केलं त्याच्या आयुष्यात? आईवडिलांची सेवा. आईवडील हेच त्याचे पंढरपूर होतं, हेच त्याचं तीर्थ होतं, हेच त्यांचं वैकुंठ होतं. भूवैकुंठ शब्द अनेक वेळा वारकरी संप्रदायात आलेला आहे. भूवैकुंठ इथंच वैकुंठ आहे. माय बाप केवळ काशी तेने नव जावे तीर्थाशी. मायबाप हीच तुमची काशी असं तुकाराम महाराज सांगतायत. मी नाही सांगत. तुम्हाला तीर्थाला जायचीच गरज नाही. तरी आम्ही काय करतो? कुणीतरी येते आम्हाला बसमध्ये बसून फुकट आहे, चला जायची सोय, जातोय. ह्या बसमधून उतरून दुसऱ्या बसमध्ये बसतो 8 दिवसांनी. त्याच्यामुळं आम्ही स्वतःला विचारला पाहिजे प्रश्न की खरंच आपण देव पाहून काय? स्वतःला प्रश्न विचार. खरं काय झालं माहितीये का? मी नेहमीच सांगतो सगळीकडे तीर्थक्षेत्र ही पर्यटन स्थळ बनली. तीर्थक्षेत्र ही पर्यटन स्थळ बनली. लोक देवाला नाही जात, फिरायला नाही जात. देवाचा त्यांचा काही संबंध नाही. देव घरीच आहे हो, आई वडिलांच्या रूपातच देव आहे. कर्म चांगलं करायचंय, जे तुम्ही काम करता ते चांगलं करा, इमानदारी करा, मनोभावे करा, निस्वार्थ भावनेने करा, त्याच्यातच तुम्हाला देव भेटतो. आणि आज दौलतबाबांकडे तोंड केले मला सांगायला खरा अनुभव मला चांगलं वाटतं अनुभव सांगायला की मी स्वतः त्या पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करतो. मला ज्या वेळेस अवघड प्रसंग येतात, काही गरज वाटते, तो माझा प्रश्न आपोआप सुटतो. कसा सुटतो मला माहित नाही. कुठल्या तरी रूपाने कुणीतरी मला ते माझं काम होऊन जातं. याची माझ्या स्वतःच्या जीवनातली अशी मी 25 उदाहरणं सांगतो की अमक्या प्रसंगाला माझ्याकडे 1 रुपया नव्हता तरी माझं ते गोष्ट झाली. ती दवाखान्याचं असो, लग्नाची असो, शाळेची असो, गाडीची असो, कशाची असो, अनेकदा वेगवेगळे प्रसंग माझ्या जीवनात आले. मी 35 वर्ष अनुभवतोय. मला देव भेटतो कुठेतरी कुठल्या तरी रूपाने. तो माणसातच असतो. हे माझं स्वतःचे अनुभव आहे. मी आज पहिल्यांदा ते शेअर करतोय. देव असतो पण तो कळत नाही आपल्याला कसला होता, त्याचा अवतार कसला होता, कोण होता, कोण भेटला आपल्याला. बघा तुम्ही, कडक उन्हाळा आहे असं समजा, डोळ्यापुढे चित्र आलं तुम्ही. कडक उन्हाळा म्हणजे असं ऊन लागते, सावली नाही कुठं, आणि एखादी 2 म्हातारी रस्त्याने पायी चालले, त्याला तहान लागली. ऊन मी म्हणतोय कडक ऊन आहे, अंगातून घाम चाललाय, ती म्हातारी उन्हाकाराची पाय चालल्या. आणि पाठीमागून जर एखादी 4 चाकी गाडी आली, ती जर त्या म्हातारीला म्हणजे कुठं जायचे बाबा, ती म्हणते ह्या इथे जायचे, पुढे त्यांच्या गावाचं समजा इकडे चालले म्हणते मुरळी जायचे, इकडे चालले तर म्हणते वाघोलीला जायचे. तो मग गाडीवाला म्हणेल चला मी तुम्हाला सोडतो, मी तिकडेच निघालोय.
तर त्या म्हातारीच्या तोंडात पहिला शब्द काय येईल? देवासारखा रे भेटला. असंच म्हणतात ना, देव भेटला, देवासारखा रे भेटला. हो, आम्हाला ऊन लागलं होतं, कसं जायची पंचायत पडली होती, पण तू देवासारखा रे भेटला. त्याच्यातून पाणी प्यायला दिलं त्यांना, पाणीच नव्हतं, घसा कोरडा पडलाय. तो जर म्हणला जरा गाडीत पाणी माझ्या वाटलं प्या, आजोबा पाणी प्या, आजी पाणी प्या, पुन्हा ते काय म्हणतील? हेच देव आहे, हाच देव आहे. रंजल्या गांजल्यांची सेवा करते. दवाखान्यात जर एखादा कोणी आणला असेल, गरीब कुणी असेल, त्याला उपचाराला पैसे नसतील, त्याला गरज लागत असेल तर आपल्या परीने आपण जेवढी मदत तेवढी करावी, शक्य तेवढी करावी. रुग्णांची सेवा केली तरी परमेश्वराची सेवा आहे. आई वडिलांची सेवा म्हणजे परमेश्वराची सेवा आहे. रंजले गांजलेले म्हणजे कोण? ज्याला अन्न वस्त्र निवारा याच्या गरजा पूर्तता होत नाही, अंधापंग असतील. रंजलेल्या गांजलेल्या लोकांची सेवा करणे म्हणजे तिथंच साधू लोकांच्या देवतेची जाण्याचं आहे, असं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणलेले आहे. आणि त्याच्यासाठी ते स्वतः जामीन व्हायला तयार आहे. ते म्हणतात तुम्ही करा असं, मी स्वतः जामीन तुम्हाला देव भेटणार. ह्या अभंगात ते सांगताय. आम्ही निस्वार्थी पावण्याने भक्ती करायला जातोय का, करतोय का, करणं शक्य आहे का आम्हाला? हे सगळं पाहत असताना आपल्याला या सगळ्या जे काय मी जे म्हणलं आता की तीर्थक्षेत्र ही पर्यटन स्थळ बनली, वस्तुस्थिती हो. आणि मग गाडगे महाराज असं म्हणाले होते, संत गाडगे महाराज, की तुम्ही तुमच्या गावातली शाळेची काय गरज येते बघा, आजारी माणसाची काय गरज येते बघा. ही अशी दीनदुबळ्यांची सेवा केली तरी गाडगे महाराज तरी तुम्हाला विठ्ठल भेटतो. गाडगे महाराज दरवर्षी पंढरपूरला जायचं बघा, पण मंदिरात एकदा गेले संत गाडगे महाराज. लोक माघारी फिरली की हे पंढरपुरात यायचे शेवटच्या दिवशी भेटतो. आणि काय करायचे येऊन मंदिरात एकदाही जायचं नाही, अख्खं पंढरपूर लोटणं, झाडू घेऊन खराटा घेऊन जाणायचं. आणि काय म्हणायचे, याच्यात माझा देव आहे, माझा विठ्ठल इथे स्वच्छतेमध्ये. म्हणून शासनाने संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान काढलं त्यांच्या नावाने. स्वच्छतेत विठ्ठल बघितला गाडगे महाराजांनी. कारण लोक पंढरपूरला जायची, तिथं घाण व्हायची, प्रचंड घाण व्हायची, दुर्गंधी सुटायची, आरोग्यावर विपरीत परिणाम व्हायचे. आणि ती लोक गेल्यावर माग ती घाण साफ करणार कोण? तर गाडगे महाराजांची तिथे धर्मशाळा पण आहे. तुम्ही जर पंढरपूरला गेला तिथं जाताना गाडगे महाराजांच्या धर्मशाळा मंदिरापासून अगदी जवळ आहे, 50 मीटर 100 मीटरवर जवळ आहे, 100 मीटरवर. तर गाडगे महाराजांनी काय काम केलं? स्वच्छतेचा मंत्र दिला. त्यांनी त्याच्यात देव पाहिला. आपण देव कशात पाहायचा हे आपल्यावर अवलंबून आहे. आत्मा परमेश्वर असं जेव्हा म्हणतो तेव्हा महात्मा गांधींनी सुद्धा असंच ते देवाचं नाव घ्यायचे ना, राम रहीम म्हणायचे. तेव्हा एका प्रार्थनेच्या वेळेस महात्मा गांधींना कार्यकर्त्यांनी प्रश्न विचारला, बापूजी तुम्ही जे राम राम म्हणताय त्या कोणत्या रामाचं तुम्ही नाव घेता? दशरथ पुत्र रामाचं तुम्ही नाव घेताय का? असा प्रश्न एका कार्यकर्त्याने गांधीजींना विचारला. गांधीजी विस्मित हास्य केलं आणि म्हणाले, मी दशरथ पुत्र रामाचं नाव घेत नाही. कोणत्या रामाचं नाव घेत? ते म्हणाले, दशरथ राजाने ज्या कारणामुळे स्वतःच्या मुलाचं नाव राम ठेवलं त्या रामाचं नाव घेतो. तो राम कोणता? प्रश्न. दशरथ राजाने स्वतःच्या मुलाचं नाव राम ठेवलं ना, तो राम कोणता आहे? तर तो राम म्हणजे आत्माराम. म्हणून देह माऊली एके ठिकाणी म्हणतात, देह देवाचे मंदिर, आत्मा परमेश्वर. आत्मेला परमेश्वर म्हणले. देह देवाचे मंदिर, आता पंढरीचा जो अभंग आहे ना आपला, देह देवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर. का म्हणतात? जसं सत्व व साखर, जसं दुधात व लोणी, तसा आपला देह मध्ये मंदिर आहे. त्यातला आत्मा जो आहे ना, जो निर्गुण निराकार आहे, जो पंचमहाभूताने बनलाय असं आपण म्हणतो. आकाश, पृथ्वी, अग्नी, वायू या पंचमहाभूताने बनलेला जो आत्मा आहे, जो पंचमहाभूतात विलीन होतो पुन्हा, त्या आत्म्याचं दर्शन होणं म्हणजे स्वतःची दर्शन करायचं. स्वतःला ओळखायचंय. आपण स्वतःला ओळखतो का? प्रश्न किती साधा आहे. काय राव असं म्हणतात, स्वतःला ओळखत नाही असं कुठं होईल? बघा, स्वतःला विचारून प्रश्न विचारून, मी स्वतःला ओळखतो का?
मी कोण आहे, मी कुठून आलो, कुठे जाणार आहे, मला जो जन्म आणि मृत्यूच्या मधलं काळ जो मिळाला त्याला जीवन आपण असं म्हणतो. त्या जीवनामध्ये मी नेमकं काय करणार आहे, काय जगायचंय मला, का मी आजारी पडलं पटकन दवाखान्यात जातोय, पळतोय, सलाईन लावतोय, उपचार करतोय, का जगायचंय, का मरावं असं वाटत नाही आपल्याला. या जीवनाचा अर्थ काय, कशाला जीवन म्हणायचं. आपण जो संसार करतो, मुलं बाळ, गाडी बंगला, गाडी घोडं, शेती गाडी, हे सगळं संसार म्हणजे जीवन आहे का. जीवन म्हणजे काय हा प्रश्न आपण स्वतःला विचारावा लागतो. जीवन म्हणजे काय, मी का जगतोय, मला का जगायचंय, कशासाठी जगायचंय, माझ्या जीवनाचं अंतिम ध्येय काय, उद्दिष्ट काय माझ्या जगण्याचं, मला जीवनातून नेमकं काय करायचंय. किडा मुंगीवाणी लोक येतात जातात, मरून जातात, तो कोण कुणाला लक्षात ठेवायला मोकळा आहे. आता निवडणुका चालल्यात, नगरसेवक काल झाले, उद्या जिल्हा परिषद सदस्य होतील. सांगा 10 वर्षापूर्वी कोण जेडपी सदस्य होता, कोण नगरसेवक होता, देण्यात तरी राहतो का. तसे उद्या होतील, पुन्हा नवीन होतील 5 वर्षाने आणखी. किती आमदार आले, किती खासदार आले गेले, देण्यात कोणाला ठेवायचं. पण जगद्गुरु तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, नामदेव महाराज असतील, एकनाथ, सगळ्या संत मंडळींचं नाव हा इतिहासामध्ये अजरामर आहे. जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत संतांचं नाव राहणार आहे, त्याला कोणी विसरू शकत नाही. जगत गुरु तुकाराम महाराजांनी ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला जे काही वर्णन करून ठेवलं का त्याच्या माध्यमातून आपण सत्संग करायचा आहे. हो, सत्संग करायचं म्हणजे काय, संतांचा सत्संग करायचा. तुम्ही म्हणाल की संत कुठे आहेत आता हे जे सध्या टीव्हीवर दिसतात संत, ते स्वतः म्हणून घेतात संत. ते 5 स्टार आहे, विमानातून हेलिकॉप्टरने फिरतात. ते म्हणतात तुम्ही माझी भक्ती करा, मी तुम्हाला स्थैर्य देईन, आम्हीच दाखवतात आपल्याला, तुम्हाला मनशांती देईल मी. अहो, आमच्या एकाही संतांनी आमिष नाही दाखवलं आम्हाला, प्रलोभन नाही दाखवली आम्हाला. आणि मग आमच्या संतांनी जर आम्हाला सांगितलं एवढं तत्वज्ञान, त्याचे ग्रंथ आहे, ज्ञानेश्वरी असेल, चांगदेव 65 असेल, हरिपाठ असेल, अमृतानुभव असेल, एकनाथी भागवत असेल, नामदेव महाराजांचे साहित्य असेल, जनाबाईचं साहित्य असेल, तुकाराम महाराजांची गाथा असेल, हे सगळं संत साहित्य आमच्या घरात जर असेल आणि त्याचा जर आम्ही रोज अर्धा तास सत्संग केला, उघडून बघितलं, एक तरी ओवी अनुभवावी असं जेव्हा आपण ऐकतो तेव्हा तिथे एक तरी ओवी वाचून बघायला काय हरकत आहे आपल्याला. तो सत्संग जरी झाला तरी पुष्कळ आपल्या जीवनात बदल करू शकतो. हे माझे स्वतःचे अनुभव आहे. नाही दुसऱ्याची दारू सोडवता आली तरी चालेल, पण दुसऱ्याला दारू पाजू तरी नका. ही सुद्धा मोठी खूप सेवा आहे आताच्या काळात. नाही दुसऱ्याची दारू सोडवता येत ना आपल्याला, लोक सोडू तुम्ही, पण त्याला पाजू तरी नका ना. ही फार मोठी सेवा आहे. तुम्हाला कुठं नारळ फोडायची गरज नाही, बकरी कापायची गरज नाही, काही करायची गरज नाही. जागरण गोंधळ आता 2-2 लाखाचं जागरण गोंधळ असते आपल्या भागात. 2 लाखाचं जागरण गोंधळ काय असतं जागरण गोंधळामध्ये. मी लहानपणापासून बघत आलाय, तुम्ही बघताय. तो वाघ हे असतो, लोकांच्या अंगात कसं येतं मला काय प्रश्न कळला नाही, अजून सुटला नाही. जगात कोणालाच पुढं सुटलं नाही की या अंगात येतच कसं. त्या अंगात आलेल्या लोकांना तो वाघ ह्या असतो ना, वाघ ह्या तो काय विचारतो, तो म्हणतो देवा गरिबाने राळाभर चिमूट भांडार आपल्या नावे हजर केलेला आहे, आनंद आहे का गैर आनंद आहे. चिमूट भांडार हजर केला म्हणतो तुमच्या नावाने, चिमूट भर भांडारा असं वाघ ह्या विचारतो त्याला. तो वाघ असं नाही म्हणत देवा तुमच्या नावाने तर 4 बकरी कापलेली आहेत, 2000 माणसं जमवलेली आहेत आम्ही, तुम्हाला आनंद आहे का गैर आनंद आहे, असं नाही विचारित तो वाघ ह्या. तो वाघ काय म्हणतोय, देवा तुमच्या नावाने गरिबाने राळाभर चिमूट भांडार आपल्या नावे हजर केलेला आहे, आनंद आहे का गैर आनंद आहे. आता कसं काय करायचं बाई. बरं मला हे कोणी सांगितलं माहितीये का, आपल्याच गावातला वाघ होता लाला कांबळे, यांनी मला हे शिकवलं सगळं जागरण काय वाटलं. तो लाला कांबळे मरून गेला बिचारा, पण त्यांनी मला खरं जागरण काय होतं ते शिकवलं होतं भाऊसाहेब. तो म्हणला हे जागरण वगैरे आहे ना, हे जनजागरण आहे, आम्ही लोकांना जनजागृती करायची आहे. पण हे लोकांचे घेणे देण्याचा अंगात येते म्हणला, काही संबंध नाही हा अंगात देण्याचा जागरणाचा. हा लाला कांबळे मला सांगायचा. त्यांनी आमची इथं जागरण केलं,
आमच्या नितीनच्या लग्नाच्या वेळेस, तर त्या जागरणामध्ये त्याला मी सांगितलं होतं, तू मला जे सांगतो ते खरं खरं जागरण कर. आणि त्यांनी ते केलं. तिथं वारीची आहे ना, कुणाच्या अंगातची आहे ना, वारकरी वारे आजच्या अंगात त्यांना बोलवलेलं होतं बरं का, अंगातची आहे ना. ती मला म्हणलं बघा आता कसं एकाच्या अंगात येत नाही म्हणलं. म्हणजे काय, आपण लोक अंधश्रद्धेत आढळतो. जगातल्या सगळ्या जगात जर आपण गेलो, जगाचा अभ्यास जर केला, तर भारतामध्ये जेवढी अंधश्रद्धा आहे तेवढी जगात कोणत्याच देशात कुठंच अंधश्रद्धा नाही असत. आपली लोक नको तिथे पैसे घालवतात, नको तिथे पैसे खर्च करतात, पैशाचा हिशोब नाही, कुठं पैसे खर्च करायचे कुठे नाही करायचे याच्याबद्दल काही नियोजन नाही. त्यामुळं संतांचा जो विचार आहे तो आपण लक्षात घ्या. काही लोक वारकरी कीर्तनकार सांगतात बरं का, महिलांनी टाळ घ्यायचे नसतात, टाळकरी म्हणून बायांनी उभं राहायचे नसतं. अहो आमच्या जनाबाई म्हणल्या, डोईचा पदर खांद्यावरी भरल्या जा बाजारी जाईन मी, टाळ घेईन हाती म्हणली. आणि जनाबाईंनी नामदेव महाराज जेव्हा पंजाबला गेले देशाटनामध्ये वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसारासाठी, तर वारकरी संप्रदाय पोरका झालता, जनाबाईंनी वारकरी संप्रदाय सांभाळला मागे. संत जनाबाईचे अभंग. आणि इकडं आपण म्हणतो बायांनी टाळकरी व्हायचं नाही, की नारदाची गादी इथं असं नाही करायचं तसं नाही करायचं, काही सांगतो तू. नामदेव महाराजांनी 12व्या शतकात सांगितलं, यारे लहान थोर भलते याती नारी नर, शूद्र वगैरे सगळे या याती, नारी नर सगळे या इकडे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणाले, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रमामंगळ. भेदाभेद करणं हे अमंगळ आहे असं तुकाराम महाराज म्हणतात. मग जातीपातीच्या नावाने भेदाभेद करणं, धर्माच्या नावाने भेदभाव करणं, स्त्री पुरुष असा भेदभाव करणं, गरीब श्रीमंत असा भेदभाव करणं, कुठल्याही प्रकारचा भेदभाव करणं म्हणजे अमंगळ आहे असे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणले. मग आम्ही वचन ऐकतो, कीर्तन ऐकतो, संतांचे विचार आम्ही आत्मसात करतो का, प्रत्यक्ष तसं वागतो का? आणि मग एवढी कीर्तन होतात, एवढे प्रवचन होतात, एवढे रोज चाललाय दणका, तरी समाजामध्ये का बदल होत नाही? का समाजामध्ये नीतिमूल्य ऱ्हास व्हायला लागलाय? का समाज अधोगतीकडे चाललाय? का लोक लाचार व्हायला लागली? का खून मारामाऱ्या दरोडे होत आहेत? का महिला मुलींच्यावर अत्याचार होत आहेत? एवढी कीर्तन प्रवचन असून लोक सुधारत का नाही? त्याचं कारण एक आहे, तुकाराम महाराजांनीच त्याच्यात सांगितलं, जी आपण गोष्ट करत नाही ती दुसऱ्याला सांगायची नसते. मी जर का चोरी करत असेल तर मी दुसऱ्याला सांगू नये चोरी करू नका, मला अधिकारच नाही सांगायचा. आणि जरी सांगितलं, ऐकणाऱ्यातले 2 तरी लोक असतात मला ओळखणारे, अरे हा काय सांगतो चोरी करू नका, या चोरी करता मी बघितलं. हा म्हणतो दारू पिऊ नका, अरे ह्याला दारू पाचताना मी बघितलं, तर पितानी पण मी बघितलं, तर हा काय म्हणतोय दारू पिऊ नका. कसं ऐकल कोण? पण तुकाराम महाराजांनी सांगितलं, ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करणी भलती साधू. भोंदू आहेत म्हणले. आता भोंदूगिरी जर वाढली असेल तर लोक तरी पुढची बसली कसं ऐकतील? लोक त्याच ऐकतील जो तो स्वतः आत्मसात करतो. आई वडिलांची सेवा करणं प्रत्येक कीर्तन प्रवचनात सांगितलं जाते. आई वडिलांची सेवा करा, आई वडिलांच्या अभंग गायन प्रचंड मोठ्या प्रमाणावर चालले. पण त्याला जर प्रश्न विचारला, तुम्ही तुमच्या आई वडिलांची सेवा करता का? पण आपल्याकडे काय झाले, कीर्तन प्रवचनात प्रश्न विचारायची सोय नाही, तो भंग होईल. अरे कीर्तनात तू प्रश्न विचारला, काहीतरी मोठा गजब होईल असं वाटतं लोकांना. माझी मागणी आहे, मी बऱ्याच ठिकाणी बोललोय, बऱ्याच वेळा सांगतोय, कीर्तनात प्रवचनात कीर्तन संपल्यानंतर किंवा प्रवचन संपल्यानंतर 10-15 मिनिटं तरी त्या कीर्तन प्रवचनकाराने प्रश्न उत्तरासाठी ठेवावे. कीर्तन संपल्यानंतर त्याने असं कीर्तनकाराने म्हटलं पाहिजे, कुणाला काही प्रश्न असेल तर जरूर विचारा. मी आता प्रवचन करतोय, तुम्ही मला म्हटलं पाहिजे की प्रवचन संपलं तुम्ही प्रश्न उत्तर घ्या, मला तुम्ही विचारले पाहिजे प्रश्न, महाराज तुम्ही हे जे सांगितलं काय 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 हे कशाच्या आधारे सांगितलं, काय तुम्हाला जो प्रश्न पडेल तो तुम्ही मला. पण मी उगाच काय तर थोतांड सांगितलं, पुराण कथा सांगितलं, ज्या कथा घडल्याच नव्हत्या, इकडून कावळा आला ना आंधळ्याच्या हातात बसला, काही भाकड कथा सांगतो. नसलेल्या गोष्टी रचायच्या त्या सांगायच्या. रावण कुबेर होता, सप्तर काय त्याचं इतकं श्रीमंती होती, प्रत्येक जण सांगतो ते रामायण महाभारतात. आत्ताच रामायण महाभारताचं काय करायचं?
रामायण कोणात घडलं? राम आणि रावण दोघही एकाच धर्माचे होते ना. असं होतं का राम एका धर्माचा होता आणि रावण दुसऱ्या धर्माचा होता? हिंदू मुस्लिम अशी काही लढाई होती का? तेव्हा तर मुस्लिम धर्म पण नव्हता. बरं, कौरव पांडव महाभारताचा आपण कथा ऐकतोय. कौरव पांडव कोण होते? सख्खे चुलत भाऊ होते ना. मग आम्ही इथे धर्माच्या नावाने झगडे करतोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आम्ही हिंदू धर्म असं सांगतो. छत्रपती संभाजी राजांच्या नावाने आम्ही हिंदू धर्माचं रक्षण करायचं म्हणतो. अहो, त्या काळातल्या लढाया ह्या दोन धर्माच्या नव्हत्या, राजकीय लढाई होत्या. छत्रपती शिवाजी राजांची लढाई स्वराज्यासाठी होती, स्वराज्य निर्माण करायचं होतं. म्हणून 18 पगड जातीचे लोक मावळे सोबत घेतले होते. अनेक मुस्लिम सरदार होते. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये जवळपास 25-26 कीर्तनकार मुस्लिम आहेत. श्रीगोंद्याला संत शेख महम्मद महाराजांची पालखी जाते दिंडी दरवर्षी आळतीला. वारीमध्ये अनेक मुसलमान असतात. अनेक तबला वाजवणारे, गायन करणारे, पेटी वाजवणारे, मृदंग वाजवणारे मुसलमान आहेत. जगद्गुरु तुकाराम महाराजांची पालखी जेव्हा इनामदार वाड्यात देऊतनं निघते तेव्हा त्या पालखीचा पहिला विसावा कुठला असतो? दर्ग्यात असतो. आणि आम्ही इथे हिंदू मुस्लिम असं करतो, भेदाभेद करतो आणि पुन्हा तुकाराम महाराजांचं नाव घेतो. आमच्या आया बहिणींना बांगड्या भरणारा कासार कोण आहे? हिंदूंचं आहे का कोणी कासाराचं दुकान? आपल्या मैतीचं सामान कुठं मिळतं? पूजेचं सामान कुठं मिळतं? तांबळाच्याच दुकानात जावं लागतं ना. आपल्या भागात उरुळी कांचनला आता अलीकडे सोडून द्या, काही 10-5 वर्षात इकडे नवनवीन दुकान व्हायला लागली. पण पिढ्यानपार जर दुकान पाहिलं मैत्री सामानाने कुठं जायचं? पटेल मास्तरच्या इथं. बांगड्यावर त्या अत्तारच्या इथं जायचं, लग्नाला कासार बोलवायचा. बरं, एवढं कशाला? तुमच्या यात्रा जात्रा सगळ्या भरतात, बकरं कापायला कोणाला बोलवतं? बरं, नागपंथाच्या सगळ्या नवनाथाच्या ठिकाणी हिंदू मुस्लिम दोघं जातात. नगरला मिरवली बाबाचा दर्गा आहे खूप मोठा, तिथे हिंदू मुस्लिम महाराष्ट्रात देशात येतात. अजमेरच्या दर्ग्याला राजस्थानला सगळे हिंदू मुस्लिम भारतातले तिथे येतात. आणि आपण इथे हिंदू मुस्लिम असं भेदभाव करतो. हे काय? एका बाजूला वारकरी संप्रदाय, हे जे मला सांगायचं होतं तेवढं मी अभंगाच्या निमित्ताने थोडंफार सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी जे सांगितलंय ते एक राळाभर आहे असं समजा. खूप मोठा अगाध असं तत्वज्ञान या संत साहित्याने आपल्या महाराष्ट्रामध्ये निर्माण करून ठेवले, आपल्या पुणे जिल्ह्यात करून ठेवले. नवे नवे तुकाराम महाराज आपल्याच हवेली तालुक्याच्या त्या टोकाला आहे देऊला, आपण शिंदेवाडी आपली या टोकाला आहे. आपल्याच तालुक्यात तुकाराम महाराज होऊन गेले. देऊ हवेली तालुक्यात शेजारीच आपल्या माऊलींचं आळंदी आहे. ही संत मंडळी ज्ञानोबा तुकोबा आपल्या तालुक्यात जिल्ह्यात होऊन गेली, पुणे जिल्ह्यात महाराष्ट्रात होऊन गेली. त्यांनी जे तत्वज्ञान सांगितलं ते समजून घेतलं गेलं पाहिजे. कीर्तन प्रवचनकारांना प्रश्न विचारण्याची मुभा पाहिजे. हे या निमित्तानं मी आज दौलताबादच्या साक्षीनं, या सप्त्याच्या निमित्तानं मी आज सांगू इच्छितो. महाराष्ट्रामध्ये हा संदेश जावा, नाहीतर बाकड कथा पुराण कथा सांगून धर्मांत अंधश्रद्धेचे विचार पसरवणारी लोक तयार झाले. संतांचा खरा विचार पुढे नेणारे लोक आपल्याला तयार पाहिजेत. या शिंदेवाडीमध्ये वारकरी संतपीठ व्हावं म्हणून मी त्या प्रयत्नात आहे. काही दिवसापूर्वी भूमिपूजन केलेले आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या हस्ते वारकरी संतपीठाचं भूमिपूजन झालेले. वारकरी संतपीठ करणारे खूप मोठा प्रोजेक्ट आहे, तो महाराष्ट्रातला एकमेव असणार आहे. तिथे निवासी वारकरी शिक्षण आपण देणार आहोत. जे जगामधलं तत्वज्ञान, त्या तत्वज्ञानाचा अभ्यास तिथे मिळेल असेल. भजन, संगीत, गायन सगळं शिक्षण तिथे मिळेल. शिवाय रेग्युलर जे शालेय शिक्षण आहे ते पण त्या मुलांना घेता येईल, मुलींना घेता येईल. अशा पद्धतीचा खूप मोठा प्रोजेक्ट मी पुढच्या काळामध्ये त्याचं काम माझं सुरू आहे. त्याच्यामध्ये खूप मोठा पसारा आहे ऍक्च्युली. त्यामुळं त्या कामात सुद्धा आपल्या सर्वांचं मला सहकार्य लाभावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी श्री सद्गुरू दौलतबाबा ट्रस्टच्या वतीनं त्यांचे सर्वेसर्वा प्रमुख मोहनराव शिंदे, दिलीपांना शिंदे असतील, मेमाने पाहुणे, सगळी मंडळीची काय दौलतबाबा ट्रस्टवर काम करणारी भाऊसाहेब शिंदे, या सगळ्यांनी मला या प्रवचन रूपी सेवेला सप्त्यामध्ये दरवर्षी संधी देतात. हे 3रं-4थं वर्ष मला वाटतं प्रवचन सेवेचं 4थं वर्ष आहे माझं. मला आपण संधी देत आहात याचा मी तुमचा ऋणी आहे. आणि मला इथे आपण ऐकून घेतलं, मला जे काय संधी दिली त्याबद्दल मी पुनश्च एकदा आपलं ऋण व्यक्त करतो. आणि या सेवेला स्वल्प विराम देऊन ठेवतो, कारण ही वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान पूर्ण विराम देण्यासारखं नाही. कधीही पूर्ण विराम त्याला देता येणार नाही.
देऊच शकत नाही. इतकं मोठं आघात तत्वज्ञानाला मी स्वल्पविराम देऊन ठेवतो. या निमित्तानं पुन्हा एकदा आपण सगळे श्रोते या ठिकाणी जमलात. आपण सर्वांनी